नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या किसान दिशा यूट्यूब चॅनलवर. आज आपण हळद पिकात मोठ्या प्रमाणात दिसणाऱ्या कंदकुज या रोगाबद्दल माहिती घेणार आहोत आणि त्यावर प्रभावी उपायही जाणून घेऊ. जर तुम्ही हळदीचे पीक घेत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम कंदकुज कसा ओळखावा हे जाणून घेऊया. हळदीच्या मुळावर पिवळसर तपकिरी रंगाचे डाग दिसत असतील, तसेच पानांचा रंग बदलेल किंवा पाने पिवळसर दिसू लागतील तर याचा अर्थ हळदीला कंदकुजाचा संसर्ग झाला आहे. मित्रांनो, कंदकुज होण्याचे मुख्य कारण आहे जमिनीत ओलावा जास्त राहणे, पाण्याचे योग्य व्यवस्थापन न करणे किंवा शेतात रोगग्रस्त अवशेष असणे. तर चला मग यावरील उपाय सुद्धा आपण जाणून घेऊया. पाणी व्यवस्थापन सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाणी व्यवस्थापन. हळदीच्या पिकात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्या. अति पाणी दिल्यास कंदकुजाचा धोका वाढतो, त्यामुळे जमिनीचा ओलावा नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. आंतरपीक पद्धतीचा वापर करणे. हळद पिकात हरभरा, मका किंवा ज्वारी यांसारखे आंतरपिके घेऊन जमीन चांगली हवादार राहते आणि रोगांचा प्रसार कमी होतो. जैविक फवारणी. जैविक उपायांसाठी ट्रायकोडर्मा किंवा बॅसिलस थुरिंजेसिस यासारखी जैविक कीटकनाशके वापरली तर हळदीचे आरोग्य सुधारते. कधी कधी जैविक उपाय पुरेसे नसतात, अशा वेळी कार्बेंडाझिम किंवा मेटॅलिक्सिल सारख्या रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू शकता. कार्बेंडाझिम 50% WP 1 ग्रॅम प्रति लिटर किंवा मेटॅलिक्सिल 35% WP 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मित्रांनो, ह्या उपायांनी तुम्ही हळदीतील कंदकुज रोगाला प्रभावीपणे नियंत्रणात ठेवू शकता. आपल्या पिकाला योग्य पद्धतीने काळजी घेऊन आरोग्यदायी ठेवणे हे आपल्या यशाचं रहस्य आहे. जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमच्या किसान दिशा चॅनलला सबस्क्राईब करा.